आहो पण बाबा, काकू, बाबा काय होत आहे? अगं बघ ना, हा ताप लागली, घाम पण फुटलाय त्यांना. अगं मग तू डॉक्टर सबनीसांना फोन केलास की नाही? केला होता मी फोन, पण त्यांची रिसेप्शनिस्ट सांगते की ते व्हिजिटला येऊ शकत नाही, पेशंटलाच घेऊन या म्हणून. हॅलो हॅलो, मी मंजिरी बोलते. प्लीज जरा डॉक्टरांना फोन देता का? अहो जरा अर्जंट आहे, प्लीज डॉक्टरांना फोन द्या. आत्ता चढलाय माझा. सुरुवात मी प्लीज नाही केली होती. मी फोन होल्ड करते, तुम्ही आत्ता डॉक्टरांना फोन द्या. हा हॅलो डॉक्टर, मी मंजिरी बोलते. बाबांची तब्येत खूप खराब झाली, धाप लागली, घाम येतोय, पॉल्पिटेशन वाढलंय. तुम्ही थँक्यू सो मच डॉक्टर. बाबा बाबा तुम्ही पडा ना जरा. येतात डॉक्टर. सावकाश. मंजिरी, अगं असं काय करतेस? काही झालं नाहीये दादांना. आता या वयात तब्येतीच्या बारीक सारीक तक्रारी असणारच ना. माझंच चुकलं, मी उगाचच तुला पॅनिक होऊन फोन केला. मला नाही जमत आहे, खरंच नाही जमत आहे. हे करत्या पुरुषाचा आव घेऊन घरभर फिरणं नाही जमत मला. ते म्हणजे तसंच झालं ना, लहान मुलं दाढी मिशा लावून मोठा दिसायचा प्रयत्न करतात तसं. अगं काय बोलतेस तू वेड्यासारखं? खरं तेच बोलतेय ना. मी शुभ्राला खुश ठेवू शकत ना, मी बाबांची नीट काळजी घेऊ शकते. आता बाबांची काळजी घेण्यासाठी मी जास्तीत जास्त त्यांच्या बरोबर असायला हवं होतं, पण मी आपली गावभर हिंडते, लोकांची घरं आणि दुकानं रंगवत. अगं ते काम आहे तुझं बाळा. बाबांची काळजी घेणं हे कर्तव्य आहे माझं. आणि शुभ्राच्या भवितव्याचं काय? तू घरात बसून तिचं भविष्य घडवणार आहेस? तेच तर म्हणते ना मी काकू, एवढा ताण नाही जमत मला. ती माणसं खूप वेगळी असतात का, जी घराबाहेर कर्तृत्वही गाजवतात आणि घर सुद्धा छान सांभाळतात. हवं असे कर्तृत्व गाजवणारे सिद्ध पुरुष देवाने रेडीमेड निर्माण नाही केले. बाहेर कर्तृत्व गाजवणारे जे पुरुष असतात ना, त्यांचं घर बाई सांभाळत असते. तिच्या जीवावर ते अख्खं जग झेलतात. बाई घरात शांतपणे रमू शकते कारण ते पुरुष बाहेरच्या जगाशी दोन हात करत असतात. कुठली झळ त्या बाईपर्यंत ते पोहोचू देत नाही. आणि बाई जेव्हा बाहेर काम करत असते ना, तेव्हा त्याची कामं तिनं आणि तिची कामं त्यानं वाटून घेतली असतात. गाडी दोन चाकांवरच चालते ना ग. इथे तर तू सगळीच कामं एकटीनं करतेस. माझा इगो सुखावला जावा म्हणून घटस्फोट घेतला मी, पण मन मारून तिथेच राहिले असते तर माझ्या शुभ्राच्या भवितव्याची चिंता नसती राहिली मला. बाकी काही झालं असतं तरी सत्यजितनं मात्र शुभ्राची खूप काळजी घेतली असती. 7 वर्ष मागे जाऊन काळाची चक्र नाही ना फिरवू शकणार तू. आज साधं रस्त्यात एखाद्याशी भांडायचं जरी झालं तरी मनू,
तुला आज सत्यजित रावांची आठवण येत असेल तर तो तुझा दुबळेपणा नाहीये बाळा, प्रेम आहे तुझं ते. आणि राहिला प्रश्न तुझ्या कर्तव्यांचा, तर एक आई म्हणून आणि मुलगी म्हणून तू कुठेही कर्तव्यात कमी पडत नाही. हा, एका कर्तव्यात मात्र तू कमी पडते आणि गेले कित्येक वर्ष स्वतःसाठी. मंजिरी, स्वतःला वेळ दे अगं थोडा. एक्झॅक्टली, माझं हेच म्हणणं आहे. अरे तू कधी आलास? अंकिता काकू ते कळीचं वाक्य म्हणत होते ना तेव्हाच. पण तुम्ही दरवाजा का उघडा ठेवला? अरे बाबांची तब्येत बरी नाही म्हणून काकूने अर्जंट फोन केला होता. घाईघाईत आले आणि दार उघडच राहिला. काकांची तब्येत बरी नाहीये? हो, त्यांना जरा अस्वस्थ वाटतंय. बघू आता, डॉक्टर यायचे अजून. अरे पण तू कसं काय इकडे? मी आज ठरवलं, आज ऑफिसला सुट्टी, नो ऑफिस. मग तुझं काय आज? माझी तर खूप कामं पडली आहेत. अरे पण आता डॉक्टर येऊन गेले की मगच जाईन मी. नाही, तू एक काम कर, तू जा, मी आहे काकांकडे लक्ष द्या. तू निघ ग, नको काळजी करूस. बरं, हे बघ, पण कसली मदत लागली, काही प्रॉब्लेम असला तर मला प्लीज फोन कर. चल, येते मी. चल, बाय. काका, आते कॉफी घेणार आहेस? कॉफीवरून आठवलं. काय काकू, कॉफी शॉप मध्ये माझ्या टेबलवरची एक खुर्ची रिकामी आहे, तुम्ही येता? अच्छा, म्हणजे जिकडे कमी तिथे आम्ही. काही नको, जिच्यासाठी खुर्ची रिकामी ठेवलीयस ना तिलाच घेऊन जा. आले कॉफी घेऊन. दिवस कधी उजाडणार आहे कोणाच? सत्यजित, काही करून आपण ही जमीन मिळवायलाच पाहिजे. सोन्याची खाण आहे, सोन्याची खाण. पण त्या सोन्याच्या खाणीचा रस्ता कोळशाच्या खाणीतून जातोय, त्याचं काय? सत्यजित, आपण त्या दादा होळकरला कधीपासून घाबरायला लागलो? तुला पुन्हा हे सगळं सुरू करायचंय? खरं तर हो, त्याला त्याच्या घरातच घुसून मारायचं आहे मला. विहंग, मला कळते तुझ्या आत हा लावा का खपखपते. मंजुषा आता तुझी बायको आहे आणि त्यानं तिच्या बरोबर जे काही केलंय. सत्यजित, प्लीज त्याबद्दल नको बोलूया. सॉरी. पण आता तूच विचार कर, तुम्ही दोघांनी तुमच्या पोटच्या मुलाला इतक्या लहान वयात त्या बोर्डिंग स्कूल मध्ये घातलं. तू जगाला शिस्ती बिस्तीची कारणं दे, पण मला माहिती आहे तू हे का केलंस. तुला दादाच्या थ्रेट पासून तुझ्या मुलाला प्रोटेक्ट करायचं होतं. कारण तुलाही हे माहितीये की डूख ठेवून दादा तुझ्या मुलाला, तुझ्यापेक्षा मंजुषाच्या मुलाला काहीही करू शकतो. अंदाज करेक्ट आहेत आपले, अभिनंदन. आपण जरा विषय बदलूया. म्हणूनच सांगतोय राजे, ज्या रस्त्यावर दादा होळकर नावाचा नाग आडवा बसलाय तो रस्ता आपण धरायला नको. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू इथे? यावं लागलं, तू डबा घरीच विसरून आला होतास. मुद्दाम. हा, मुद्दाम. इथे मिसळपाव आणायचा असतो ना त्याला. हे काय, आता फोनवर त्याने मिसळपाव ऑर्डर केलाय, हे एक्स्ट्रा तिखट. विहंग, तू ह्याचं काय ऐकतेस? एक मिनिट. विहंग, मला इतर बायकांसारखं हे कर ते करू नकोस असं करायला जमत नाही. पण प्लीज या बाबतीत ना मी पाया पडते तुझ्या. विहंग,
माझ्या बहिणीला पाया पडायला लावतोस? जायदाद से बेदखल कर दूंगा. एव्हा प्लीज, मी दोघं आता पिडू नका मला. माझ्याकडे वेळही नाहीये तेवढा. तुझ्यासाठी वाट वाकडी करून आले इथे. मला अनाघाताईंकडे जायचंय आमच्या एनजीओच्या कामासाठी. आणि मग मी आर्याला प्रॉमिस केले की मी आज घरी येणार आहे म्हणून. आणि हो, आराध्यसाठी स्वेटरही घेऊन पाठवायचंय नवीन. साहेबांचा फोन आला होता काल, स्वेटर हरवला म्हणून. बिचारं माझं बाळ त्या 5 गणीच्या थंडीत कुडकुडत असेल. हा, चान्सच नाही कुडकुडायला. माझा मुलगा आहे. एव्हा शाळेतल्या सगळ्या मुलींचे स्वेटर पोचले असतील त्याच्या खोलीवर. भोसले, दुसरीच आहे आता तुमचा मुलगा. म्हणून काय आलं, बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात, कळलं? हो, बर, आपण यावर रात्री बोलू. हं? दादा, मी पळते. तूही वेळेत जेवून घे. आज पालकची भाजी आणि मसूरची डाळ दिली. हं? चलो, बाय. बाय बाय. बोला राजे. एका जमिनीच्या तुकड्यासाठी ही दौलत कोणाला लावायची? हॅलो यंगमान. अरे सकाळी सगळं काय माझी चेष्टा करतोय? अहो चेष्टा कसली, खरं सांगतो तुम्ही आता ना आधीपेक्षा जास्त यंग वाटत. कसला यंग रे, थकलो आता, खंगलो. का असे शब्द शोभतात का तुमच्या तोंडी? अरे बाबा, आता 1 तासापूर्वी तुम्हाला कळलंय सगळं मला. दॅट्स ओके. तुम्ही आधी काळजी करणं बंद करा, म्हणजे हे सगळे त्रास कमी होतील. काळजा काय कोणी असं उगीच पाळतं का रे, कुत्रा पाळल्यासारखं? तर येतात कुठून तरी येतात आणि मग घर करूनच बसतात मला. आता कसली काळजी आहे तुम्हाला? अहो मंजिरीला इतकं छान सेटल केलंय तू. तिच्या पूर्वायुष्यातली सगळी जळमट स्वच्छ केली. त्यासाठी बाप म्हणून खूप जबरदस्ती करावी लागली मला तिच्या. काय आई वडिलांना कधी कधी अशा गोष्टी कराव्या लागतात, आम्हा मुलांच्या डोक्यात अक्कल शिरावी म्हणून. आता असं वाटतं ना की त्यावेळेस कॅन्सर डिटेक्ट झाला ना, एकार्थी बरंच झालं. बाबा, काहीच होणार नाही तुम्हाला. आम्ही होऊ नाही देणार. डॉक्टर म्हणाले 1st स्टेज कॅन्सर आहे हा. औषधं घेतलीत की पूर्ण बरा होईल. बेटा, मला माझी काळजी नाहीये. माझं झालंय, जगून झालंय. तर तुझ्यात आणि शुभ्रामध्ये जीव अडकलाय. हो ना, मग आमच्यासाठी तरी जगावंच लागेल तुम्हाला. तुमच्यासाठी तर जगतोय ना. पण कसं आहे बेटा, मरण आज नाही तरी काही वर्षांनी आपलं दार ठोठावणारच ना. असं का बोलताय तुम्ही बाबा? सगळं बोलणं आता गरजेचं आहे म्हणून बोलतो. हे बघ मंजिरी, मी आता काय सांगणार आहे ते नीट ऐक. म्हणजे हे खरं आधीच तुला मला सांगायचं होतं, पण आता आजारी निमित्त झालं ना म्हणून बोलतो. हे बघ मंजिरी, आपण हे शहर सोडून जावं असं मला वाटतंय. आणि इच्छा आहे तशी. दुसऱ्या शहरात म्हणजे पुण्यात नाही, पुणे नाही, दुसरं असंही शहर नाही की जिथे तुला मंजिरी मुधोळकर या नावाने कोणी ओळखत असेल. पण का? या सगळ्याची काहीच गरज नाहीये. कायद्याने सत्यजितला आमच्यापासून जितकं तोडणं शक्य होतं तितकं तोडलंय ऑलरेडी. सत्यजित मुधोळकर हा कायदा मानणारा माणूस आहे असं मला वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेलमधून सुटून आल्यानंतर तो तुझ्या आणि शुभ्राच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करणार नाही याची काय गॅरंटी? मला नाही त्याची गॅरंटी. ते कसंही असलं तरी शुभ्राचे वडील आहेत ते. तो एक खुनी आहे.
आणि एका खुनी बाबाची लेख हा शिक्का कपाळावर आयुष्यभर घेऊन शुभ्रानं जगावं असं तुला वाटतंय का? हे बघ, आपण हे शहर बदलून जाऊ म्हणजे बघ तुला सुद्धा तुझं आयुष्य नव्यानं सुरू करता येईल, खऱ्या अर्थानं नव्यानं सुरू करता येईल. तुला हवं तसं तू जगू शकशील, तू आणखीन शिकशील, तुला काही प्रोफेशनल कोर्स करायचा आहे तो करू शकशील, तुला समजा कुठला स्वतंत्र व्यवसाय करायचा आहे तर मी तुला सगळं सेटअप करून देईन. या 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 चिखलापासून या दलदलीपासून दूर असं निकोप वातावरणामध्ये आपली शुभ्रा वाढेल, मोठी होईल आणि मुधोळकर आणि त्याच्या त्या शापित कुटुंबाची सावली सुद्धा आपल्या शुभ्रावरती कधी पडणार नाही. पण त्या माणसांचा खूप जीव आहे आपल्या शुभ्रा. हे बघ, आता त्या कुटुंबाचा आणि शुभ्राचा आयुष्यात काय आता संबंध राहणार आहे का? हे बघ, शुभ्रा मोठी झाल्यानंतर तिच्या आयुष्यामध्ये तुला काही गुंता निर्माण करायचा आहे का? म्हणजे तिने समजा अशा या त्रिशंकू नात्यांबद्दल तुझ्याकडे काही प्रश्न विचारले तर त्यांना काय उत्तर देणार आहेस? पण प्रश्न तर ती विचारणारच आहे. उद्या आपण कुठल्याही परक्या शहरात गेलो तरी माझे बाबा कोण आहेत, कुठे आहेत हे प्रश्न ती विचारणार नाही का? हो, पण तेव्हा तुला हवं तसं उत्तर तू देऊ शकतेस ना. हवं तर सांग ना की तुझा बाप मेला म्हणून. बाबा, हे बघ, तुझा बाप आता मरणाच्या उंबरठ्यावर उभा आहे. मी जर कॅन्सर माझा ट्रीट करावा असं तुला जर वाटत असेल ना तर तू माझं हे एवढं बोलणं ऐकशील. हे बघ, यानंतर मी तुझ्याकडे दुसरं काही मागणार नाही, खरंच काही मागणार नाही. एवढं मागत मला वचन दे. मला वचन दे, मला वचन दे. आजपासून त्या माणसाकडे आणि त्या लोकांकडे तू वळून सुद्धा बघणार नाहीस. वचन दे मला. काही रोग उपचाराने बरे होत नाहीत, शस्त्रक्रियाच करावी लागते. त्या दिवशी मी मंजिरीच्या आयुष्यावर शस्त्रक्रिया केली. तिला मुळासकट उपटून इथे घेऊन आलो. तुमची शस्त्रक्रिया यशस्वी ठरली का? मंजिरी रुजली इथे. गुणधर्मच असतो ना मंजिरीचा. जिथे पडते तिथे रुजते आणि जिथे रुजते तिथे नवी तुळस उगवते. रेखा, कवी झालंस की तू? हा, इश्क ने हमें निकम्मा कर दिया वरना हम भी आदमी काम के थे. कोण आहे इश्क? कोण आहे तुझी? कोठे कोण काका? माझी सोय अजून तिथेच अडकली जिकडे 7 वर्षांपूर्वी अडकली होती. काका आराम करत? अरे काय नाही, आता मस्त. मी तू आलास ना, खूप बरं वाटायला लागलं मला आता. हा, सॉरी स्वप्नील, मला माफ कर. माफ? कशाबद्दल? त्यावेळेस मीच तुला सांगितलं होतं, भरीस पाडलं होतं, मंजिरीचा विचार कर. काका प्लीज प्लीज हा गैरसमज आधी मनातून काढून टाक. कोणीतरी भरीस पाटलं म्हणून कोणी कोणावर प्रेम करत नाही. मला मंजिरी आवडत होती, पण तिने त्याच वेळी स्पष्टपणे सांगितलं की तिचा तसा काहीच विचार नाही. तिच्यासाठी तो विषय तिथेच संपला. माझं नशीब आहे की तिने अजून आमची मैत्री तरी टिकवून ठेवली. पण तुझ्यासाठी तो विषय अजून संपलेला नाहीये ना. हे काही ठरवून झालं नाही का? मलाही वाटलं होतं की
माझ्या आयुष्यात दुसरी कुठली तरी मुलगी येईल, लग्न करून मी तिच्याबरोबर सेटल होईल. 7 वर्षात असं काही झालंच नाही. आता मात्र आई बाबांना सांगून टाकले, मला अरेंज मॅरेज करायचंच नाही. आता मी वाट बघतो कोणीतरी माझ्या आणि मी कोणाच्या तरी प्रेमात पडण्याची. तुझ्या प्रेमात काय कोणीही पडेल रे, पण जोवर तुझ्या मनातून मंजिरीचा विचार जात नाही तोवर तू प्रेम करणार नाहीस कुणावर. हे बघ स्वप्नील, त्यावेळेस मीच तुला सांगितलं होतं की तू मंजिरीचा विचार कर, पण आता मीच तुला सांगतो मंजिरीचा विचार मनातून काढून टाक. असं तिच्यासाठी स्वतःचं आयुष्य थांबवून ठेवू नकोस. मी म्हटलं ना काका, हे मी ठरवून थांबलेलो नाहीये. पण मग आता ठरवून पुन्हा चालायला सुरुवात तरी कर. काय काका, तशी केली तरी सगळ्या वाटा फिरून फिरून पुन्हा त्याच बस स्टॉपवर येतो. मी पुन्हा तिथेच उभा राहतो बसची वाट बघत. आणि बस नाही झाली तर स्टॉपवर वाट बघण्यातही आनंद आहे की. तू असं बोलायला लागलास ना की मला माझ्या नशिबाची चीड येते. तुझ्यासारखा मुलगा माझा जावई होण्याच्या ऐवजी तो हरामखोर मुधोळकर माझा. काका काका काका, जी नावं कायमची गाडून टाकली तीच पुन्हा पुन्हा कशाला घेता? पर मी जमलं तर संध्याकाळी पुन्हा चक्कर टाकतो. तोपर्यंत तुझी बस सुद्धा आलेली असेल. बस पेक्षा मिनी बसला भेटायचंय. खूप दिवस झाले प्रिन्सेस शुभ्राला भेटू.